उद्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत। ज्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा कधी घोषित होणार याबाबतच्या चर्चा सतत सुरू होत्या, त्या तारखा आता उद्या जाहीर होणार आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी संपूर्ण देशभरासाठी ती म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या तारखा आता उद्या जाहीर केल्या जाणार आहेत। उद्या 16 मार्चला लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जातील। कालच 2 निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला आणि आज महत्त्वाची बैठक निवडणूक आयोगाची होती आणि आजच्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखांबाबतच चर्चा केली जाणार आहे। निवडणूक आयोगाची लोकसभा निवडणुकांसाठीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि उद्या आता लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत। तेव्हा लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे। राम, सगळ्यांनाच प्रतीक्षा होती लोकसभा निवडणुकांच्या तारखा कधी घोषित होत आहेत त्याची। बिलकुल, उद्या दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि याच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होणार आहेत। आणि जो मुद्दा राहिला होता की 2 जजेसच्या अपॉइंटमेंटचा, तर तो मुद्दा निकालेला आहे। आज त्यांच्या अपॉइंटमेंट झालेल्या आहेत आणि उद्या लोकसभेचं 2024च्या निवडणुकीच्या ज्या तारखा आहेत त्या जाहीर होणार आहेत। त्याच्यामुळं आता उद्यापासून म्हणजे की 16 तारखेपासून आचारसंहिता ही लागू असणार आहे आणि मग प्रत्येक राज्यामध्ये त्यासाठी निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना सर्वांना बोलवण्यात आलं होतं। वेगवेगळे IAS आणि IPS अधिकारी आहेत त्यांची सुद्धा इथे 2 दिवसापूर्वी दिल्लीत बैठक घेण्यात आली होती आणि हाच एक उजळणीचा प्रकार होता आणि आढावा घेण्याचा हा प्रकार होता। आणि आता उद्या ही आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर मग पुन्हा संपूर्ण प्रचार सुरू होईल आणि कोण किती टप्प्यामध्ये या निवडणुका पार पाडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे की नक्षलग्रस्त जो भाग आहे, छत्तीसगडचा असेल, गडचिरोलीचा आहे, त्या टप्प्यामध्ये किंवा मग नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे आसाम आणि इतर परिसरामध्ये की जो संवेदनशील असा भाग समजला जातो, तिथं सुद्धा कशा प्रकारे काळजी घेण्यात आलेली आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये। आणि सर्वात मोठा टप्पा जो आहे तो उत्तर प्रदेशचा आहे की जिथे 80 जागा आहेत आणि त्यामुळं उत्तर प्रदेशचे 2 टप्प्यामध्ये निवडणूक होणार का 3 टप्प्यामध्ये होणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे। मागील वेळी 7 टप्प्यामध्ये निवडणूक झाल्या होत्या, त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये 9 टप्प्यामध्ये निवडणूक झाल्या होत्या। तर यावेळेस किती टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे ते सुद्धा पाहावं लागणार आहे। महाराष्ट्र सुद्धा किती टप्प्यामध्ये निवडणूक होईल ते सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर जे नियम यावेळेस असणार आहेत मग ते संपूर्ण उमेदवार छाननीची तारीख असेल किंवा अर्ज दाखल करायची तारीख असेल किंवा प्रचाराचे आणखीन कोणते नवीन नियम येतात का ते सुद्धा पाहावे लागणार आहेत। आणि यावेळेस मतदार जे आहेत ते कितपत वाढलेले आहेत त्याच्यामध्ये जे फर्स्ट वोटर आहेत, कारण मागील वेळेस आपण पाहिलेलं आहे की फर्स्ट वोटर जे आहेत तर त्यांचं प्रमाण बऱ्यापैकी आलं होतं आणि म्हणजेच की युवा मतदार जे आहेत ते चांगल्या प्रकारे वाढल्याचं दिसून येत होते आणि त्याचबरोबर महिला मतदारांचं प्रमाणसुद्धा जास्त होतं। त्यामुळे यावेळेससुद्धा युवा मतदार आहेत, महिला मतदार आहेत, त्यांचं प्रमाण किती वाढलेलं आहे ते सुद्धा पाहावं लागणार आहे। किती टप्प्यामध्ये ही निवडणूक असेल, निवडणूक घेतली जाईल ते सुद्धा पाहावं लागेल, कारण 15 मेच्या आसपास सरकार स्थापन होणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर जे संवेदनशील ठिकाणी असतील मग ते नक्षलग्रस्त भाग असतील, त्याचबरोबर जिथे दहशतवाद जास्त फोफावला आहे असा परिसर पण असतील, तिथे काय तयारी करण्यात आलेल्या आहेत, कारण यावेळेस जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा निवडणुका होणार आहेत आणि मग अशा वेळी जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा काय तयारी करण्यात आलेली आहे, इकडे नक्षलग्रस्त भागामध्ये कशा पद्धतीने तयार करण्यात आलेले आहे आणि जिथे हिंसाचार जास्त जास्त झालेला आहे म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम बंगाल असेल किंवा आसाम सारख्या भागामध्ये आहे, अगदी बरोबर आहे। लोकसभा निवडणुकांच्या तारखा उद्या जाहीर होत आहेत, मात्र या पार्श्वभूमीवर मोठमोठी आव्हानं सुद्धा आहेत। नक्षलग्रस्त भाग असू देत, जम्मू काश्मीर असू देत किंवा ज्या ठिकाणी हिंसा मोठ्या प्रमाणात घडल्यात ते भाग असू देत, उद्या खरं तर तारखा आपल्या पुढे येतील। राम, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेतून लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि आचारसंहिता लागू होईल। उद्या दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जातील।